पुण्याची सुप्रसिद्ध अशी मटकी भेळ आज आपण घरीच बनवणार आहोत। तर एकदम मस्त तयार होते। पुण्याच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे मटकी भेळ बनवली जाते। आमच्या इकडे कशा प्रकारे मटकी भेळ बनवली जाते तर मी तुम्हाला दाखवणार आहे। चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया आपण वेळ न घालवता। तर इथे मी ना मटकी घेतलेली आहे, तर मोड आलेली आहे मटकीला छान पहा। तर मी ना भाजीसाठी मटकी आणली होती पावशर, त्यातलीच ही मी अर्धी वाटी मोठी मटकी काढून ठेवली मटकी भेळ करण्यासाठी। खूप छान लागते मटकी भेळ। तर आता कढई ठेवलेली आहे गॅसवर। अगदी ना आपण अर्धा चमचा ह्यामध्ये तेल घालायचं, जास्त तेल घालायचं नाही। तर पहा अर्धा चमचा तेल घालून घेऊयात। त्यानंतर लगेच आता ह्यामध्ये आपण आहे ना हळद घालूयात। हळद आपल्याला घालायची आहे पाव चमचा हळद घालून घेतली। लगेच आता मटकी घालून घेऊया। मटकी घातली आणि आता लगेच चवीनुसार मीठ घालायचं आणि छान एकदा परतून घ्यायचं। त्यानंतर गॅस एकदम मंद आच करायची। हलवून घेतल्यानंतर वाफेवर आपल्याला मटकी शिजवून घ्यायची। त्यामुळे यावर अशी प्लेट ठेवायची जेणेकरून वाफ बाहेर जायला नको। 4 ते 5 मिनिटांसाठी आपण मटकी शिजवून घेऊया। एक दोन मिनिटांनी असं झाकण काढून परत एकदा मटकी हलवून घ्यायची आणि परत आपण यावर झाकण ठेवून देऊया। 2 मिनिटांनी झाकण काढलं आणि आता मला आहे ना यामध्ये थोडंसं मी पाण्याचा शिपका मारून घेते जेणेकरून मटकी जी आहे ती खाली कढईला लागायला नको किंवा करपायला नको, यासाठी परत झाकण 2 ते 3 मिनिटांसाठी ठेवून दिलं। म्हणजे 4 ते 5 मिनिटं मटकी शिजवून घेतल्यानंतर पहा मटकी छान शिजली आहे। आता गॅस बंद करायचा। पहा तोडून देखील दाखवते मी, तर छान शिजली आहे मटकी पाहू शकता। गॅस बंद करायचा। आता आहे ना आपल्याला घ्यायचं आहे 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि 3 ते 4 हिरवी मिरची। तर आपण याचा ठेचा बनवून घेणार आहोत। मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। तर आता हे ठेचा जो आहे ना तर पहा हे बघा अशा प्रकारे बारीक बनवून घेतलेला आहे। काही भागात लाल मिरचीचा देखील ठेचा बनवतात, पण आमच्या इकडे अशा हिरव्या मिरचीचाच बनवतात ठेचा। तर आता हे ना आपण असंच बाजूला ठेवून देऊयात। आणि इथे साहित्यामध्ये काय कापून घेतलेले पहा, एक मोठा टोमॅटो, 2 कांदे कापून घेतले आणि भरपूर अशी कोथिंबीर आणि लिंबू घेतलेला आहे। लगेच आता आपण भेळीची तयारी करूयात। त्यासाठी मुरमुरे घालून घेतले एका कटोऱ्यामध्ये। मुरमुरे जर चिमलेले असेल तर तुम्ही हे भाजून देखील घेऊ शकता, म्हणजे मुरमुरे आपले कुरकुरीत होतील। तर आता पहिले बेस बनवून घेऊया। तर आता ह्या मुरमुरे घातल्यानंतर आपण ह्यामध्ये ना जी शेव मिळते ना अशी येलो कलरची ती घातलेली आहे। अशीच पिवळ्या कलरमध्ये पापडी देखील भेटते, शेव पापडी, ती देखील तुम्ही यामध्ये घालू शकता। त्यानंतर ह्यामध्ये मी घातलेलं आहे फरसाण, जास्त पडलं त्यामुळे थोडंसं मी काढून घेते। आता हे सर्व आहे ना आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे इथे आपला भेळीचा बेस तयार झाला। फरसाण इथे ना मी कमी घातलेलं आहे, कारण आपण परत मटकी भेळ बनवणार आहोत, त्यासाठी फरसाण देखील घालणार आहोत त्यामुळे। तर आता हा बेस तयार झाल्यानंतर आता मटकी भेळ लगेच बनवायला घेऊया। आता हे बाजूला ठेवून द्यायचं आपल्याला आणि एक प्लेट घ्यायची। त्यामध्ये पहिले हा बेस जो आहे ना तो घालून घ्यायचा। त्यानंतर परत यावर जाड शेव जी असती ना पिवळी ती घालून घेतली। त्यानंतर भरपूर असं फरसाण इथे आपल्याला घालून घ्यायचं यावर। तर फरसाण देखील आपण घालून घेतलं। हे फरसाण असं आहे की यामध्ये पापडीच नाही आहे, त्यामुळे तुम्हाला पापडी दिसत नसेल, नाहीतर फरसाणमध्ये पण पापडी असते। पापडी असेल तर वेगळी यावर शेव पापडी घालण्याची गरज पडत नाही। आता पहा आपण जी मटकी शिजवून घेतली होती ना ती यावर भरपूर अशी घालून घ्यायची। मटकी भेळ म्हटल्यावर मटकीचा यामध्ये मेन रोल आहे, त्यामुळे घालताना कंजूसपणा करायचा नाही। भरपूर अशी मटकी घालून घेतली। त्यानंतर कांदा जो आपण कापलेला होता तो घालून घेतला। टोमॅटो देखील आपण छान घालून घेतला ह्यावर। आता आहे ना कांदा लसूण मसाला जो असतो ना, किंवा तुमच्याकडे गरम मसाला असेल तर तो तुम्ही वापरा कोणता देखील, तर तो हातावर घ्यायचा आणि ह्यावर असा सर्व इकडे पसरवून घ्यायचा। तर कमी वापरलेला आहे इथे आपण कांदा लसूण मसाला, तुम्हाला जर जास्त घालायचा असेल तर जास्त घालू शकता। त्यानंतर यावर भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतली। यासाठी लागणारे साहित्य तुम्ही ह्यावर जास्त प्रमाणात घातले की अजून याची जी चव आहे ना ती अप्रतिम अशी लागते। त्यानंतर शेवटी जे आहे ना त्यावर लिंबू पिळून घेतला। लिंबू पिळून घेतल्यामुळे देखील ह्याची चव खूप छान लागते। तर एक सांगायचं राहिलं, तुम्ही यावर जे शेंगदाणे असतात ना ते तळून देखील घालू शकता, त्याने देखील खूप छान चव येते भेळीला। त्यानंतर आता हिरव्या मिरची जो आपण ठेचा बनवला होता तर ह्यावर मी ठेवून घेते। टाकायचा असेल तर टाकू शकता, जास्त अजून तिखट लागत असेल तर, नसेल लागत तर स्किप केले तरी चालेल। त्यानंतर लिंबू ठेवून घेते आणि चमच्याने सर्व मिक्स करायचे आणि मस्त
मटकी भेळ खाऊन घ्यायची। तर आता सध्या पावसाचं जे वातावरण आहे ना, त्यामध्ये असे चटपटीत पदार्थ खूप खाऊ वाटतात। त्यामुळे नक्की अशा माझ्या प्रकारे मटकी भेळ बनवून पहा। कशी वाटली माझी आजची रेसिपी नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। जे नवीन आलेले आहेत चॅनलवर त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर सध्या आपण लाईव्ह स्ट्रीम देखील चालू केलेली आहे, ती देखील पाहत राहा किंवा लाईव्ह येत राहा। चला भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।